स्वागत. टीडीएसची कार्यपद्धती या विषयात प्रकरण क्रमांक 4 कर्जरोखे विक्री, त्यातील पहिला घटक कर्जरोखे विक्री संदर्भातील नियम आणि तरतुदी. मग त्यात कंपनी कायदा 2013, कंपनी नियम 2014, भाग भांडवल आणि कर्जरोखे या सदराखाली, त्याचप्रकारे सेबीचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम, प्रत्यक्षात कर्जरोखे विक्री करत असताना कोणकोणत्या बाबींची पूर्तता कायद्याने करणं, कायद्याने होणं आवश्यक आहे, नियमांनुसार आणि व्यवहार्य पद्धतीने होणे गरजेचे आहे, या भागाचा अभ्यास आपण याआधी केलेला होता. आणि कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत याचा अभ्यास, त्याचप्रकारे कंपनी नियम 2014 आणि सेबीचे नियमांचा थोडक्यात अभ्यास आपण याआधी केला होता. संक्षिप्त स्वरूपामध्ये मुद्द्यांचा अभ्यास याआधी आपला झाला होता. आज आपल्याला डिटेल्समध्ये कंपनी कायदा 2013 मध्ये ज्या दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जरोखे विक्री संदर्भातील तरतुदी आहेत, या घटकाचा अभ्यास आपल्याला आज करावयाचा आहे. कर्जरोख्यांची विक्री करत असताना कंपनीला कंपनी कायदा 2013 नुसार वेगवेगळ्या प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोख्यांची विक्री ही घटनापत्रकामध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंतच संचालक मंडळाला करण्याचा अधिकार असतो. घटनापत्रकामध्ये नमूद केलेल्या कर्जरोख्यांपेक्षा जास्तीची विक्री जर कंपनीला करावयाची असेल तर कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून तदनंतरच संचालक मंडळाची मंजुरी घेऊन कर्जरोख्यांची अधिकची विक्री केली जाते आणि अधिकचे भांडवल हे जमा केलं जातं. मुळात कर्जरोख्यांची विक्री हे दीर्घ मुदतीशी संबंधित असणारा कर्जऊ प्रकार आहे आणि कर्जरोख्यांवरील व्याज हा कंपनीला द्यावा लागतो आणि म्हणून कर्जरोख्यांची जी विक्री आहे ती कंपनीला खूप ज्यावेळेस आवश्यकता असेल भांडवलाची दीर्घ कालावधीसाठी, त्यावेळेसच कर्जरोख्यांची विक्री ही कंपनी करत असते. मग कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील काही महत्त्वाचे जे घटक आहेत, नियम आहेत, अटी शर्ती आहेत, त्यांचे पालन करणं अनिवार्य असतं. आणि म्हणून कंपनी कायदा 2013 यामध्ये काही ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचं तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे. त्यात पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच या ठिकाणी मतदानाचा अधिकार नाही. याआधीच आपण शिकल्याप्रमाणे कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कंपनीच्या संकटाच्या वेळेस जर त्यांचे व्याज हे थकीत राहिलेलं असेल तर अशा वेळेस ते व्याज हे कंपनीला पुढे द्यावंच लागतं. आणि म्हणून या ठिकाणी कंपनी आणि कर्जरोखेधारक यामधील असणारा जो संबंध आहे तो संबंध म्हणजे ऋणको आणि धनकोचा आहे. कंपनी ही ऋणको आहे आणि कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या प्रकारे सर्वसामान्य भागांना किंवा समहक्क भागांना ज्या प्रकारचा अधिकार मतदानाचा असतो त्या प्रकारचा अधिकार हा कर्जरोखेधारकांना नसतो. कर्जरोखेधारक हे या ठिकाणी कर्जरोखेधारक हे कंपनीला भांडवल
मात्र असं जे भांडवल आहे ते कर्ज स्वरूपाचे भांडवल असतं. यांना मतदानाचा अधिकार दिलेला नाही, कायद्याने दिलेला नाही. कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही मतदानाच्या अधिकारासह. या सदराखाली कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसतो. म्हणजे आता या ठिकाणी काही परिणाम करणाऱ्या गोष्टी याचा अर्थ असा की ज्या बाबींमुळे, ज्या गोष्टींमुळे कर्जरोखेधारकांच्या हिताचा प्रश्न ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी कर्जरोखेधारकांचं मतदान हे अवश्य लक्षात घेतलं जातं. पण मात्र ज्या ठिकाणी कर्जरोखेधारकांचं कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो त्या ठिकाणी तो अधिकार मतदानाचा त्यांना नसतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारचा अधिकार हा सर्वसामान्य भागांसाठी किंवा भागधारकांना आहे त्या प्रकारचा अधिकार हा कर्जरोखेधारकांना नसतो. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही किंवा कर्जरोखेधारकांना मतदानाचा अधिकार राहत नाही. हा सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे कर्जरोख्यांचा प्रकार. कंपनी सुरक्षित आणि असुरक्षित कर्जरोख्यांची, म्हणजे सुरक्षित कर्जरोखे म्हणजे ज्या कर्जरोख्यांच्या विक्रीच्या आधी कंपनीने मालमत्ता तारण म्हणून ठेवलेली असेल किंवा गहाण म्हणून ठेवलेली असेल अशा प्रकारच्या कर्जरोखे विक्रीला किंवा कर्जरोख्यांच्या प्रकाराला सुरक्षित कर्जरोखे असे म्हणतात. आणि याच्या उलट असुरक्षित कर्जरोख्यांची म्हणजेच काय तर ज्या वेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री करताना कोणत्याही स्वरूपाचं तारण हे देत नाही किंवा गहाण ही कोणतीही मालमत्ता ठेवत नाही अशा प्रकारच्या कर्जरोखे विक्री पद्धतीला असुरक्षित कर्जरोखे विक्री पद्धत असे म्हणतात. त्याचप्रकारे पूर्णतः किंवा अंशतः कर्जरोखे रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री कंपनी करू शकते. या ठिकाणी पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरणीय कर्जरोखे म्हणजेच काय तर कर्जरोख्यांची विक्री केल्यानंतर काही विशिष्ट कालावधीनंतर अशा कर्जरोख्यांचे रूपांतरण हे समहक्क भागांमध्ये होत असेल तर त्याला रूपांतरीय कर्जरोखे असे म्हणतात. आणि या ठिकाणी अरूपांतरीय म्हणजेच याच्याच उलट की असे कर्जरोखे की ज्यांची विक्री केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर ते समहक्क भागांमध्ये रूपांतरित होत नाही, त्यांची परतफेड ही कंपनी व्याजासकट त्या कर्जरोखेधारकांना करत असते. अशा प्रकारच्या कर्जरोख्यांना अरूपांतरीय कर्जरोखे असे म्हणतात. म्हणजेच काय तर कंपनी सुरक्षित त्याचप्रकारे असुरक्षित पूर्णतः रूपांतरित किंवा अंशतः रूपांतरीय कर्जरोखे किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना एक विशेष काळजी एक विशेष नियम कंपनीला पाळावं लागतं. ते म्हणजे काय तर कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करूनच अशा प्रकारचे म्हणजेच रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करता येते. या ठिकाणी रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कर्जरोख्यांचे रूपांतरण काही विशिष्ट कालावधीनंतर समहक्क भागांमध्ये होणार असतं. आणि कर्जरोखे हे मुळात कर्जऊ भांडवलाचा प्रकार आहे आणि समहक्क भागांमध्ये जर का रूपांतरण होणार असेल तर समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक आहेत, म्हणजेच हे मालकीचे भांडवल झालं. म्हणजेच कर्जऊ भांडवलाचे रूपांतरण हे मालकीच्या भांडवलामध्ये ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस असं ठराविक कालावधीनंतर अशा प्रकारची जी मालमत्ता आहे ती रूपांतरित होण्यासाठी खरे जे मालक आहेत कंपनीचे ते म्हणजे भागधारक, समहक्क भागधारक, त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत होणं आवश्यक आहे. विशेष ठराव म्हणजेच त्यांची संमती घेणं आवश्यक आहे. विशेष ठरावासाठी 75% किमान 75% मतांची आवश्यकता असते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे संमत करून घ्यावे लागतात.
सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही कंपनीला करावीच लागते. बाकीचे जे उर्वरित जे कर्जरोखे असतात मग ते सुरक्षित, असुरक्षित, अरूपांतरीय, रूपांतरीयचं पुढे जाऊन समहक्क भागांमध्ये रूपांतरण होतं. मात्र अरूपांतरीय संदर्भात जर का आपण विचार केला तर अशा प्रकारच्या कर्जरोख्यांची परतफेड ही व्याजासकट कंपनीला करावी लागते. अशा प्रकारचं जे व्याज आहे किंवा ही जी रक्कम आहे ती सूट होत नाही. पुढचा मुद्दा आहे व्याज देणे व परतफेड. व्याज देणे व परतफेड. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करतानाच्या अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड ही कर्जरोखेधारकाला करावीच लागते. याआधी सांगितल्याप्रमाणे कर्जरोख्यांवर कंपनी व्याज देत असते. हा एक कर्जाऊ एक भांडवलाचा प्रकार आहे आणि याची परतफेड कंपनीला करावीच लागते आणि ती देखील अग्रक्रमाने करावी लागते. इतर देणं देण्याच्या आधी अशा प्रकारचे जे कर्जाऊ निधी आहे या कर्जाऊ निधीचा जो व्याजासकट रक्कम आहे ती व्याजासकट रक्कम कंपनीला परतफेड करावी लागते. समहक्क भाग, अग्रहक्क भाग या दोन भागांच्या आधी देखील कंपनीला कर्जरोख्यांचं व्याजासकट परतफेड कर्जरोखेधारकाला करावी लागते. कारण की हा एक कर्जाऊ भांडवलाचा प्रकार आहे आणि यांचं जे देणं आहे ते देणं कंपनीला टळत नाही. पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखेधारकांना करावे लागते. आपल्याला रिकाम्या जागा द्या या सदराखाली किंवा या प्रश्नाखाली प्रश्न विचारला जातो. कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून या कालावधीत कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखेधारकांना करावे लागते. तर या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे 6 महिने आणि खाली 3 किंवा 4 पर्याय दिलेले असतात. तर त्या ठिकाणी 6 महिने हे योग्य उत्तर असणार आहे. म्हणून कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखेधारकांना करावे लागते. हे कंपनी कायदा 2013 प्रमाणे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. पुढचं आहे कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे. लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. तर मित्रांनो या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कर्जरोखे परतफेड राखीव निधी हा कंपनीकडे संचित असतो आणि ती जी रक्कम असते ही रक्कम लाभांशाची जी रक्कम आहे, लाभांशाची जी देण्याची रक्कम आहे त्यामधूनच उपलब्ध करून द्यावा लागतो. लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातूनच कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त आणि फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच कंपनीला करता येतो. कंपनी सुधारणा कायदा 2019 नुसार या ठिकाणी कंपनी सुधारणा कायदा 2019 मध्ये देखील भाग भांडवल व कर्जरोखे या सदराखाली कंपनी व्यवहार मंत्रालयाने, यालाच आपण शॉर्टमध्ये MCA असे म्हणतो, गृह वित्त पुरवठा कंपन्या, त्याचप्रकारे बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांना कर्जरोखे परतफेड निधी वेगळं काढून ठेवण्याची आवश्यकता नाही. सांगण्याचे तात्पर्य असा की असूचीबद्ध ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांना कर्जरोखे परतफेड राखीव निधी वेगळा काढण्याची आवश्यकता आहे. किंवा गृह वित्त पुरवठा कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या सोडून इतर राहिलेल्या बाकीच्या सर्व कंपन्यांना कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो आणि ते आपल्या बँकेच्या स्वतंत्र खात्यामध्ये कर्जरोखे परतफेड राखीव निधी या सदराखाली जमा करून ठेवावा लागतो. याचा जो उपयोग आहे कर्जरोखे परतफेड राखीव निधी
याचा जो उपयोग आहे हा केवळ आणि केवळ कंपन्यांना कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच करता येतो. कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच करता येतो. आणि म्हणून मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा की कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणं हे कंपन्यांना कंपनी सुधारणा कायदा 2019 मध्ये दिलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त कंपन्यांना आवश्यक असतो. या पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती. आपण याआधीच्या भागामध्ये देखील संकल्पनेमध्ये देखील विश्वस्त मंडळ पाहिलेलं आहे. विश्वस्त मंडळ ही संकल्पना अभ्यास केलेली आहे. तशीच या ठिकाणी देखील कर्जरोखे विश्वस्त मंडळ असतं. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना, जनता असतील किंवा सभासद असेल, म्हणजेच काय तर जनता, सार्वजनिक कंपनी, सभासद म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की खाजगी कंपनी. ज्या वेळेस 500 पेक्षा जास्त लोकांना कंपनी निमंत्रित करते अशा वेळेस कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. कर्जरोखे विश्वस्त कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करते. कर्जरोखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळेस त्यांच्याबरोबर करार करावा लागतो, त्यालाच विश्वस्त करार असे म्हणतात. कर्जरोखे विश्वस्त म्हणजेच काय तर कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणारी एक संस्था आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करणे अशा वेळेसच कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. या ठिकाणी कर्जरोखे विश्वस्त मंडळ हे कंपनीमध्ये असणाऱ्या कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणारी ही एक प्रकारे मंडळ असतं किंवा एक प्रकारे संस्था असते. कंपनीच्या कर्जरोखेधारकांना कुठल्याही प्रकारची अडचण कंपनीकडून निर्माण झालेली असेल तर अशा वेळेस ती अडचण सोडवण्याचं कार्य कंपनी विश्वस्त मंडळामार्फत होत असतं. आणि कर्जरोखेधारकांच्या हिताचं अधिकाधिक जे हित आहे, योग्य हित, चांगल्या प्रकारचे हित साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून कर्जरोखे विश्वस्त मंडळाची स्थापना कंपनी करत असते की जेणेकरून कर्जरोखेधारकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये किंवा व्यावहारिकदृष्ट्या जर का बघितलं तर त्यांची फसवणूक होऊ नये अशा प्रकारचे जे योग्य निर्णय आहे ते योग्य निर्णय कर्जरोखे विश्वस्त मंडळामार्फत घेतले जातात. पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क. NCLTचं जे लॉंग फॉर्म आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. मग हे काय आहे ते पाहूया. कर्जरोखे विश्वस्तांना कर्जरोखेधारकांच्या तक्रारींचे निवारण करावे लागते. जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्जरोखेधारकास देण्यास दोषी आढळल्यास कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे संपर्क साधू शकतात व कर्जरोखेधारकांच्या तक्रारींचे निवारण करू शकतात. NCLT कंपनीस मूळ रक्कम किंवा व्याज देण्याचे आदेश देऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी कर्जरोखे विश्वस्त हे जे आहेत ते जर त्यांचे जे कार्य आहे ते कंपनीमध्ये असणाऱ्या कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करण्याचं कार्य कर्जरोखे विश्वस्त मंडळ करते. यांचे जे कार्य आहे हे कार्य त्यांच्या स्तरावर कंपनी ही कर्जरोख्यांचं व्याज देत नसेल, कर्जरोख्यांवरील व्याज हे कर्जरोखेधारकांना मिळत नसेल तर अशा वेळेस कर्जरोखेधारक हे कंपनी विश्वस्त मंडळाकडे आपली तक्रार घेऊन जातात. कंपनीचे कर्जरोखे विश्वस्त हे ज्या वेळेस अशा प्रकारची कुठलीही तक्रार आली तर त्याच्यावर विचार विनिमय करतात. त्याचप्रकारे कंपनीच्या संचालक मंडळांशी त्यांचा जो संवाद आहे तो संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या स्तरापर्यंत जर तो वाद मिटला नाही तर कंपनीचे कर्जरोखे विश्वस्त हे NCLTशी संपर्क करतात. NCLT म्हणजेच काय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल.
हे एक प्रकारचं ट्रिब्युनल असतं, न्यायालय असतं आणि हे या न्यायालयामध्ये लवकरात लवकर जो निर्णय आहे अशा प्रकारच्या कुठल्याही तक्रारीचं किंवा शंकेचं किंवा आपण म्हणतो डिस्प्यूट झालेला असेल, वादविवाद निर्माण झालेला असेल तर अशा वेळेस या ठिकाणी त्वरित त्या विषयावर योग्य तो न्याय या ट्रिब्युनलमध्ये या कोर्टामध्ये मिळतो. आणि म्हणून कंपनीचे जे कर्जरोखे विश्वस्त आहेत ते कर्जरोखे विश्वस्त हे न्यायालयामध्ये म्हणजेच काय NCLTशी संपर्क साधतात आणि कर्जरोखे धारकांचं जे तक्रारीचं निवारण आहे ते त्या ठिकाणी करत असतात आणि एक प्रकारे न्याय मिळवून देण्याचं कार्य कर्जरोखे विश्वस्त मंडळामार्फत घडत असतं. या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निर्बंध लादणे. जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तास वाटत असेल त्यावेळी ते NCLTशी संपर्क साधतात. कर्जरोखे धारकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते. म्हणजे याचाच अर्थ असा की या ठिकाणी कंपनीकडून कुठल्याही प्रकारची गैरसोय किंवा व्याज देण्यामध्ये कसूर झालेला असेल किंवा मुद्दलाची रक्कम कंपनी देऊ शकत नसेल आणि ही गोष्ट कर्जरोखेधारक तसेच कंपनीचे कर्जरोखे विश्वस्त मंडळ यांच्या लक्षात आलेली असेल तर अशा वेळेस कंपनीचे कर्जरोखे विश्वस्त हे न्यायालयामध्ये म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLTकडे संपर्क साधतात आणि NCLT हे कंपनीला बजावू शकते किंवा बजावते की त्यांचे कर्जरोखे धारकांचे जे व्याजासकट मुद्दलाची देय रक्कम असेल तर ती त्यांना देण्यात यावी. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनी कायदा 2013 नुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तरतुदी नियम आहेत त्यांचं पालन करणं बंधनकारक आहे. पण ज्या वेळेस अशा प्रकारचं पालन करणं हे कंपनी करत नाही किंवा कंपनीला करणं हे अशक्य असतं तर अशा वेळेस कंपनीचे संचालक मंडळ किंवा कंपनीचे विश्वस्त मंडळ किंवा कंपनीचे अधिकारी हे दंड किंवा तुरुंगास पात्र असतात किंवा दंड त्याच प्रकारे तुरुंगवास अशा दोघंही प्रकारची जी शिक्षा अशा प्रकारचे संचालक मंडळ किंवा कंपनीचे अधिकारी यांना होऊ शकते. आणि म्हणून कंपनी कायद्यातील तरतुदींचे परिपूर्ण पालन करणं कंपनीला आवश्यक असतं. कंपनीचे संचालक मंडळ असतील किंवा कंपनीचे अधिकारी वर्ग असेल या सर्वांना, त्याचप्रकारे कंपनीचे कर्मचारी असतील तर या सर्वांना कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेल्या ज्या सर्व नियम आहेत, तरतुदी आहेत यांचं पालन करणं अनिवार्य असतं. आय होप आपल्या सर्वांना हा कंपनी कायदा 2013 मध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत या तरतुदी आपल्याला समजलेल्या आहेत. पुढच्या पिरियड्सला आपण पुढचे जे कंपनी नियम 2014 आहे आणि सेबीचे इतर जे नियम राहिलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद.